नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आता वाजलेले आहेत 5:30 पावणे 6 झालेले आहेत. तर तुम्ही म्हणत असाल एवढ्या सकाळी सकाळी मी ब्लॉग का बनवतीये? कारणच तसं आहे. तर आपल्याकडे आता थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की माझ्या सासूबाई आई येणार आहे. तर आणि आणायला गेलेत 5 वाजताच गेलेत. बसला काहीतरी पावसामुळे बहुतेक लेट झालंय. तसं टायमिंग 5:15च होतं. पण लवकरच गेले थोडंसं, म्हणजे आमच्या इथून एक 10-15 मिनिटं लागतात यायला जायला स्टॉप पासून घरापर्यंत यायला. तर म्हणून लवकरच गेलेत. ऑलरेडी पोचलेले आहेत, पण येतील आता ते 1-10 मिनिटात पोचतीलच घरी. तर म्हटलं तुमच्यापर्यंत शेअर करावं की याच्या आधी कधीच आईला दाखवलं नव्हतं व्हिडिओमध्ये. पाठीमागे असायची व्हिडिओच्या, पण समोरासमोर कधीच भेट घडवून दिली नव्हती. तर आपल्याकडे पुण्यात येते आता आई. तर म्हटलं की तुम्हाला दाखवावं, ओळख पण करून द्यावी. तुम्ही वाट बघत होता ना की तुझ्या घरचे सगळे फॅमिली मेंबर कोण आहेत ते शेअर कर. तर मी हळूहळू जसं पॉसिबल होते तसं मी हळूहळू शेअर करते तुमच्यापर्यंत. तर आता आज इथून पुढे आता आई असणार आहे आपल्या व्लॉगमध्ये. चिऊ झोपलीये. चिऊ तर अजून काही उठली नाहीये, कारण एवढ्या लवकर ती उठत नाही. अनिल आणायला गेलेत, येतीलच. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. दाखवते आज आईची भेट करून देते तुमच्यासोबत. तर पहाटेची अद्रकवाली चहा ठेवली आता आपण इथे, आणि आता वाट बघतोय. 6 वाजून गेले, हे लोक अजून आले नाहीत. येतील आता. फोन आला होता, निघालेत, तर पोचतीलच आता. नमस्कार, गुड मॉर्निंग. तर तुम्हाला सांगितलं होतं की आमची आई येणार आहे. तर बघा, आमची आई, माझ्या सासूबाई म्हणजे अनिलच्या आई, काल आलेत. काल सकाळी. तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये दिसणारच आहे तिथून पुढे. भरपूर दिवस झाले या म्हटलं तर आता वेळ मिळालाय आलेत. कारण तुम्हाला माहित असेल की आमची गावाकडे जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे लगेच असं पटकन उठून येता येत नाही. त्यामुळे मग आता त्यांनी आले सुट्टी काढून का चिवला घ्यायला नाही. आणि मेन म्हणजे प्रॉब्लेम असा झाला, तुम्हाला माहित असेल, आम्हाला जर यायचं असेल इकडे म्हणजे गावाकडून इकडे, तर नागनवाडी किंवा बेळगाव दोनच ऑप्शन आहेत. मग आता बेळगावला सोडायला कोणी नव्हतं, कारण आम्ही सगळे इकडे असल्यामुळे आम्ही नागनवाडीतून तिकीट बुक केलं होतं. तर नागनवाडीत ऐन टायमाला बस आमची कॅन्सल झाली आणि आई घरातून निघाला होता. एवढा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे बसचं तिकीट बुक करताना नागनवाडीहून तरीला विचार करून करा. आणि त्यांनी ऐन टायमाला मला 4 वाजता सांगितलं की बस कॅन्सल झाली. आणि आम्ही मीटिंग मध्ये वगैरे होतो, त्यामुळे मोबाईल आम्ही बघितला पण नाही. थोड्या वेळाने बघितला, पण वेळ निघून गेला होता आणि आई घरातून निघाल्या होत्या. त्यामुळे एवढा प्रॉब्लेम झाला. लेडीज एक तर एवढा लांबून एकटीच येणार, आणि त्याच्यात अचानक असं बस कॅन्सल झाल्यावर आम्ही काय करणार, कसं म्हणजे अचानक आता काय करणार. त्यामुळे मग त्याला सांगितलं की बाबा काहीही कर, पण लेडीज एकटीच आहे, एक कुठली तर बस आम्हाला बुक करून दे, सीट अवेलेबल करून दे. किती काय करून मग एक सीट आम्हाला मिळाली, ती पण लास्टची. त्याच्यात जरा आईची धावपळ पण झाली आणि थोडंसं म्हणजे स्लीपर बुक केली होती, कॅन्सल करून मग सीटर मिळाली, आणि ते पण एकदम लास्टची. त्यामुळे त्यांना थोडासा त्रास झाला. पण आता काय करणार, अवेलेबलच नव्हते आणि ऑनलाईन एक सुद्धा तिकीट दिसत नव्हतं. ते पण आम्ही किती 4-5 दिवसापूर्वी केलेलं. एवढं करून सुद्धा त्यांनी ऐन टायमाला असं केलं. भरपूर वेळेस असं झालेलं आहे. नागनवाडीतून जेव्हा आपण येतो ना, तेव्हा असे प्रॉब्लेम होतात. पण बेळगाववरून जेव्हा आम्ही येतो ना, तेव्हा असं कधीच होत नाही. त्यामुळे शक्यतो बेळगाववरून येणं कधीही प्रिपेअर करते मी. कसं दोघं कोणीतरी असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही, पण आता एकट्याच येणार, त्यामुळे आम्हाला इकडून म्हणजे सासरवाडीतून माझ्या नागनवाडी जवळ पडतं. त्यामुळे मग आम्ही नागनवाडीतूनच या म्हटलं त्यांना. सोबत पण कोणी नव्हतं, पण नशीब की बसमध्ये मग गावचे पण अजून लोक होते, त्यामुळे मग आम्हाला एवढी काही रिस्क वाटली नाही. पण व्यवस्थित घेऊन पोहोचल्या.
सकाळी 5 वाजता पोहोचल्या. घरी यायला म्हणजे 5:45-6 वाजले. मग येऊन का आलेल्या दिवशी असंच गप्पा वगैरे काही एवढे जास्त मला नाही, झोपेतच टायमिंग गेला कारण झोप झाली नव्हती, सिटर होती त्याच्यामुळे. मग ते पण धक्के बुक्के खात आल्या कशा येऊन पोहोचल्या एकदाच. आणि आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आई दिसणार आहेत. आणि आज सुट्टी आहे, त्यानंतर तुम्हाला सांगितलं की असाच आपला टाइम गेला. आज काहीतरी स्पेशल बनवायचंय. चिऊ कुठे आहे म्हणत असेल तर चिऊ झोपली, अजून काही उठली नाही. वाजले 10:30. आता आमचा चहा नाश्ता वगैरे झाला. सुट्टीच्या दिवशी कसं थोडंसं निवांत असतं, त्यामुळे आता सगळं निवांत आहे. आता उठलोय, सगळं फ्रेश वगैरे झालोय. काय बनवणार आहे हे तुम्हाला थंबनेल वरून कळालं असेल. तर आता बनवूया, चला किचन मध्ये जाऊया. आणि आई तुम्हाला कसं वाटायला लागलंय पुण्यात? मला छान वाटतं. आवडलं सगळं. आवडलं ना? आईना आवडलं. आणि चिऊ मेन म्हणजे चिऊ म्हणजे आधी लहान होती, जायची नाही, आणि आता बरोबर आईना ओळखली. आईना चिऊ आऊच म्हणून बोलवते, कारण आई या फोनमधून तिला आऊ म्हणतात, तर चिऊ पण आऊ म्हणून बोलवते. आणि मेन म्हणजे आम्हाला वाटलं की चिऊ जाणार नाही, गेली चिऊ, असं काही वाटलं नाही की चिऊला काय वेगळं वगैरे. आता ती सगळ्यांना ओळखायला लागलीये गेली म्हणून, त्यामुळे आईला पण काय रिलॅक्स वाटायला लागलंय. आता बघू मग आता पुढचे प्लॅन कसे कसे होतात, कुठे कुठे जायचं आहे ते तुम्हाला दिसेलच आता व्हिडिओवरून. आणि अनिल कुठे म्हणत असेल तर अनिलची मॅच आहे, अनिल गेलेत मॅच खेळायला, क्रिकेट खेळायला, तर येतील ते थोड्या वेळात. तोपर्यंत आपण स्वयंपाक आवरून घेऊ, चिऊ उठायच्या आत. आता इकडे ना भाताला ठेवलंय, भाकरी बनवते मस्त. आणि आता आपल्याला मटण बनवायचंय. तर मटणची काय रेसिपी असेल ते तुम्हाला बघायला मिळेलच. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल मग आज काय करणार आहे. तुम्हाला काय वाटतं मी काय बनवणार असेल? गावाकडे आपल्या एकच प्रकार बनवला जातो सहसा मटणाचा. मी पण तसाच बनवणार आहे, वेगळा काही बनवणार नाही. पण आता जसं मला ते असं होतं की बघितल्यानंतर काहीतरी डोक्यात आयडिया येते आणि मग मी बनवते. तसं आता बघूया मग नक्की काय डोक्यात येतं तोपर्यंत भाकरी बनवेपर्यंत ते बनवणार आहे. आणि भरपूर सारी कामं आहेत. आज मला दळप पण करायचंय. माझं तांदळाचं पीठ जे आहे ते आज एड झालंय फायनली, तर दळप पण करायचं आहे. आणि आता बघू, पावसावरती सगळं डिपेंड आहे. पाऊस जर नसेल तर मग बाहेर पण कुठेतरी जाऊ, नाहीतर मग घरातलीच कामं करता येतील आज. बघा कसली टम्म फुलली, आपली फुगली मस्त पैकी. वा 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 वा. भाकरी फुगल्याशिवाय भाकरी केल्यासारखं वाटत नाही. ते बघा छान मटण फ्रेश वाला मिळाले. आता आपण याला फोडणी घालूयात. कांदा टोमॅटो मी कट करून ठेवलाय. तेल घालते, 3 चमचे तेल घातलंय. आपण तुम्हाला माहिती असेल आपल्या प्रत्येक रेसिपीमध्ये ना तेल घालतो आणि जास्त थोडंसं घालतो, तेच ग्रेव्ही मध्ये टाकता येतं म्हणून तसंच इथे पण केलंय. तेल थोडंसं गरम होऊ देत आणि गरम करत ठेवलंय आपण. मिरची टाकले एक आपण हिरवी, त्यानंतर एक छोटा तेजपत्ता टाकतोय. नंतर भरपूर सारा कांदा, एक मोठा कांदा घेतलाय मी चिरून बारीक. त्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, तर तो घालूया. ही एवढी आहे चरबी, तर आपण ही चरबी पण घालणार आहे फोडणीमध्ये. एकेकांना चरबी आवडते, एकेकांना नाही आवडत. तर चरबीमुळे काय होतं, तेल सुटतं. त्यामुळे जास्त जर तेल तुम्ही चरबी जर जास्त असेल ना तर ते जास्त घालायचं नाही. तुम्हाला जर फोडणीमध्ये घालायचं असेल तर चरबीमुळे ना एक टेस्ट पण वेगळी येते. कुणाला कुणाला आवडते, कुणाला कुणाला नाही. जर आवडत असेल तर घाला. मला जास्त प्रमाणात आवडत नाही, एखादा पीस असेल तरच मी टाकते. कारण मग ते सगळं भांड्यांना लागतं. थंडीच्या दिवसात तर घालूच नाही असं मला वाटतं. सगळ्या भांड्यांना चिकटून बसताना भांडी निघत पण नाहीत लवकर. बरोबर, हळद घालूया आपण. काय करणार आहे, पिवळं फोडणी घालणार आहे. ओ
तुम्ही डायरेक्ट फोडणीला तिखट पण घालू शकता, पण मला चिवला सूप काढायचं आहे त्याच्यामुळे ना मी पिवळं फोडणी घालते आणि नंतर मग आमटी तिखट बनवणार आहे. तुम्हाला सूप जर बनवायचं नसेल, मला जर सूप बनवायचं नसतं तर मग मी तसं करते. आता मला सूप बनवायचं त्यामुळे मी असं करणार आहे. मीठ तुमच्या अंदाजानुसार घाला. सगळ्यांनी जेवायला मस्त आमची तांदळाची भाकरी, कांदा आहे, लिंबू आहे, आमटी, मटण. चिव बघा, चिव काय ग, आमच्या स्पेशल ताट आहे. चिवचं सूप बनवलंय. चिव कारण थोडस मटण स्पायसी बनवलंय त्याच्यामुळे ना तिला सुक्क सुक्क बनवलंय बघा. आई बरं झालंय. आता आईला आवडतंय का नाही मला माहिती नाही, माझी पद्धत वेगळी. बरं आहे आई. या सगळ्यांनी जेवायला. मटण, आमच्या घरचं मटण बघ. तुम्हाला बघितलं असेल तुम्ही माझी पद्धत मटण बनवायची कशी आहे. तुमची काही वेगळी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि भरपूर वेळ पण झालाय कारण अनिल मॅच वरून आल्यावर तिथून पुढे मी बनवलंय सगळं, तर वेळ पण झालाय. पटपट आता जेवण करतो मस्तपैकी. पुढचा प्लॅन काय असेल ते तुम्हाला लगेच अपडेट देईन. या मग सगळ्यांनी जेवायला, मटण खायला.
छानपैकी या. तोपर्यंत भेटूया नवीन भागामध्ये. तोपर्यंत बाय. या म्हणजे जेवायला या जेवायला या. बाय.